मी जे बोललो ते सत्य करून दाखवलं आणि माझे 1000 रुपये वाचवले त्याबद्दल आभार. कारण त्यांनी जर बाजूला ठेवलं तर आम्ही बाजूलाच ठेवलेलं आहे. आमची अपेक्षा अशी आहे की आता जे त्यांनी राजकारण सुरू केलं अतिवृष्टीनंतर त्यांनी एकदा मागे वळून बघितलं पाहिजे की तेही सत्तेत होते, अनेक वर्ष सत्तेत होते, मध्ये पुन्हा 2.5 वर्ष सत्तेत होते. प्रत्येक वेळी कलॅमिटी आली, त्या कलॅमिटीमध्ये त्यांनी काय केलं. उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा तुमच्यावरती टीका केली आहे. पण मी उद्धव ठाकरे यांचे आभार मानेन की उद्धव ठाकरेजींनी माझे 1000 रुपये वाचवले. कारण मी आव्हान केलं होतं की उद्धव ठाकरे यांच्या भाषणामध्ये विकासाच्या संदर्भातला एक मुद्दा दाखवा आणि 1000 रुपये मिळवा. काल मी तर काही त्यांचं भाषण ऐकलं नाही, पण मी फक्त भाषण संपल्याबरोबर जे भाषण ऐकणारे आहेत त्यांना विचारलं, 2-3 पत्रकारांना विचारलं, बाबा मला 1000 रुपयाचं त्या ठिकाणी आता फटका आहे का, उद्धव ठाकरे काहीतरी विकासावर बोलले का. अख्ख्या भाषणामध्ये विकासावर ते एक मुद्दाही बोलले नाहीत, ते बोलूच शकत नाहीत. त्यामुळे ते अदवा तद्वा बोलतात. खरं म्हणजे त्यांचं बोलणं स्वगत असतं, कारण पुढे माणसंही नव्हती. यावेळेस तर अशी परिस्थिती होती की पुढे माणसंही नव्हती, त्यामुळे त्यांचं स्वगत होतं. पण तरी देखील त्यांचे आभार मानतो की त्यांनी नेहमीच्या पद्धतीने लोकांच्या संदर्भात, विकासाच्या संदर्भात, लोककल्याण कसं करणार, राज्याला पुढे कसं नेणार, बीएमसीला पुढे कसं नेणार, याबद्दल अवाक्षरही न काढता मी जे बोललो ते सत्य करून दाखवलं आणि माझे 1000 रुपये वाचवले त्याबद्दल आभार. 1000 रुपये उद्धव ठाकरे असं देखील म्हणाले की भाजप सर्वांना फ्री शिप देऊन, अरे मराठी उद्या ना, भाजप सर्वांना फ्री शिप देऊन पगारी मतदार तयार करते. आधी वोट चोरीचा आरोप आणि आता थेट मतदारांना पगारी मतदार म्हणणं, हे म्हणजे एकंदर कसं वाटतं. असं आहे की एखादा व्यक्ती निराश झाला, तो फ्रस्ट्रेट झाला की तो अदवा तद्वा बोलत असतो. जे सूज्ञ लोक असतात त्यांनी त्याच्याकडे फार लक्ष द्यायचं नसतं, त्याची मानसिकता समजून घ्यायची असते आणि त्याला सोडून द्यायचं. सर, राज्यातल्या सध्याच्या स्थितीबाबत सुप्रिया सुळेंनी असं म्हटलं की कुठेतरी राजकारण बाजूला ठेवून सर्वपक्षीय बैठक जी आहे ती आता मुख्यमंत्र्यांनी लावणं गरजेचं आहे असं त्यांनी म्हटलं. राजकारण त्यांनी जर बाजूला ठेवलं तर आम्ही बाजूलाच ठेवलेलं आहे. आमची अपेक्षा अशी आहे की आता जे त्यांनी राजकारण सुरू केलं अतिवृष्टीनंतर त्यांनी एकदा मागे वळून बघितलं पाहिजे की तेही सत्तेत होते, अनेक वर्ष सत्तेत होते, मध्ये पुन्हा 2.5 वर्ष सत्तेत होते. प्रत्येक वेळी कलॅमिटी आली, त्या कलॅमिटीमध्ये त्यांनी काय केलं हे एकदा त्यांनी आरशात बघितलं की त्याच्यानंतर ते जे राजकीय मागण्या करतायत त्या राजकीय मागण्या बंद